आहे काल 30 तारखेला ॲटोमीच्या महानगरपालिकेमध्ये मला वाईफने 8व्या महिन्यासाठी ट्रीटमेंटसाठी गेलेलो 30 तारखेचा. तर त्यांनी सांगितलं की मला 2 दिवस ॲडमिट ठेवावं लागेल. तर एक दिवस झालं होतं, रात्रभर त्यांनी ॲडमिट केलेलं आणि दुपारी 12च्या 1च्या आसपास त्यांनी एक इंजेक्शन दिलं. त्याचं इंजेक्शन रिॲक्शन झालं आणि माझी वाईफ बेशुद्ध पडली. तर सुमारे 3 तास त्यांनी तिथं हेच तिथं थांबून ठेवलं की नाही पेशंट आहे वगैरे हे ते करून त्यांनी हे केलं आणि बोलले की एंड मोमेंटला बोलले की तुम्ही वाशीला जावा. आणि आम्ही मग वाशीला घेऊन आलो. तिथं फक्त एका तासाच्या आतमध्ये त्यांनी मृत्यू घोषित केलं. मला याचा जाब पाहिजे. या महानगरपालिकेने जाणून बुजून माझ्या वाईफला हे केलेलं आहे, याचा मला जाब पाहिजे. आज नवी मुंबई महानगरपालिका या वाशी या रुग्णालयात मी असून माझी भगिनी सोनम करण डोंगरे हिचा आज या प्रशासनामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. काल ऐरोली हॉस्पिटल इथं ती चेकिंगसाठी गेली असता तिला काहीतरी डॉक्टरांनी सांगितलं तर तिला ऍडमिट करून घेतलं. ती व्यवस्थितही होती, पण वाशी ऐरोली इथे तिला काहीतरी इंजेक्शन देण्यात आलं. असे 2 पेशंट आहेत, एक मिश्रा म्हणून आहे आणि सोनम करण डोंगरे. हिला तिथं बेशुद्ध अवस्थेत तिथं होती. 3 तास तिथं ठेवण्यात आलं ऐरोलीमध्ये आणि त्यांनी सांगितलं नंतर वाशीला हलवलं. इथं आल्यानंतर तिचा आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या प्रशासनाने नाही होत, त्यांनी वारंवार डॉक्टरांना विचारलं तुमच्याकडून होत असेल तर आम्हाला कळवा, नाही तर आम्ही दुसरीकडे हलवतो. डॉक्टरांनी त्यांना काही न सांगता तिथं पेशंट बेशुद्ध असताना 3 तास त्यांनी दवाखान्यात तसंच ठेवलेला आहे. या डॉक्टरांविरोधात काहीतरी केलं गेलं पाहिजे. प्रशासनाला आमची एक विनंती आहे की आमच्या परिवाराला इथे न्याय देण्यात यावा. आमचा पेशंट गेलेला दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, हे याची जबाबदारी कोण घेणार? डॉक्टरांनी सांगायला हवं की त्यांना होतं त्यांच्याकडे तर सांगा, नाही दुसरीकडे हलवलं असतं. आम्ही वाशी हॉस्पिटलमध्ये 3 तास पेशंट तसाच ठेवला. अजून दुसरा पेशंटही आतमध्ये ऍडमिट आहे, त्याला सांगतात की क्रिटिकल आहे. आता त्यांची काय न्यूज आहे ती माहीत नाही, पण आमचा पेशंट गेलेला, आमच्या परिवारातली व्यक्ती गेलेली आहे. मी सर्व राजकारणी असो या प्रशासन असो, मी सगळ्यांना विनंती करतो की आमच्या परिवाराला न्याय देण्यात यावा. बस एवढंच बोलतो मी. आज आमच्या प्रभागातील एक भगिनी सोनम करण डोंगरे वय 19 हिचं महानगरपालिकेच्या जे आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी जे आहे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आपल्याला सांगू इच्छितो की सोनम डोंगरे ही महिला त्या ठिकाणी प्रेग्नेंट होती. तिला सोनोग्राफीला घेऊन गेले होते आणि पाणी कमी आहे म्हणून त्या ठिकाणी ऐरोली या ठिकाणी महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. ऍडमिट केल्याच्या नंतर आज दुपारी त्या ठिकाणी कुठलं इंजेक्शन त्या महिलेला दिलं गेलं हे कुठेतरी जे आहे परिवारापासून लपवलं गेलं. इंजेक्शन दिल्याच्या नंतर जे आहे रिॲक्शन झालं आणि त्यानंतर 3 तास ती महिला ऐरोलीच्या हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडली होती. आणि 3 तासाच्या नंतर तिकडचे डॉक्टर म्हणतात का आपल्याला या ठिकाणी महिला क्रिटिकल झालेली आहे, वाशी या ठिकाणी हलवावे लागेल. आणि वाशी या ठिकाणी ऍडमिट केल्या असत्या. दुर्दैवीरित्या सोनम डोंगरे या भगिनीचं जे आहे मृत्यू झाला. त्याचसोबत तिच्या पोटामध्ये असलेलं 8 महिन्याचं बाळ देखील त्या ठिकाणी दुर्दैवी त्याचं देखील मृत्यू झालं. तिच्यासोबतच एक रिचा पवन मिश्रा नावाची महिला देखील ऍडमिट होती. तिला देखील अशाच पद्धतीने जे आहे इंजेक्शन दिल्याच्या नंतर रिॲक्शन झालं आणि ती देखील आता वाशी हॉस्पिटल या ठिकाणी क्रिटिकल आहे. महानगरपालिकेच्या डॉक्टरांना विचारलं गेलं असता उडवाउडवीची उत्तरं या ठिकाणी जे आहे MOH असतील त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वाशी हॉस्पिटलचे डॉक्टर्स असतील यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. नक्की ह्याला जबाबदार कोण आहे याचं कुठेतरी चौकशी होणं गरजेचं आहे आणि तात्काळ जे संबंधित डॉक्टर्स असतील त्यांना या ठिकाणी जे आहे निलंबित केलं पाहिजे असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला या ठिकाणी करत आहे. आज या ठिकाणी 2 महिलांना जे ड्युओडेनल आणि डेक्सा इंजेक्शन जे दिलेले आहे त्यात एक महिलाचा अपघाती मृत्यू झालेला आहे. ही खूप दुःखद घटना आहे. दुसरी बाई व्हेंटिलेटरवर आहे, ती सुधारण्याची व्यवस्थित आहे, परंतु दोघांचा एकीचा उपचार चालू आहे, एकीचा डेथ झाला आहे. याची कुणी दोषी असेल त्यांच्यावर ती कारवाई केली जाईल. याच्यावर कमिटी तयार करू आणि कमिटी घेऊन याचा व्यवस्थित चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.